महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ, तुम्हाला आम्ही देवाभाऊ अशासाठी म्हणतो की देवाभाऊ हे तुम्हाला जवळचे लोक म्हणतात आणि तुम्हालाही देवाभाऊ अशी हाक साद दिल्यानंतर तुम्हाला एक जवळचे असल्यासारखं वाटतं आणि आम्ही तुमच्या लांबचे नाही आहोत हे लक्षात देण्यासाठी तुम्हाला देवाभाऊ या नावाने आम्ही हाक मारतो. तेव्हा देवाभाऊ, तुम्हाला एक विशेष माहिती अशी द्यायची आहे की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही जी भाजपची घोषणा होती ना, त्या घोषणेला डहाणूकरांनी पूर्ण प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे 2014 साली लोकसभा आणि विधानसभा दोन्ही ठिकाणी तुमचे खासदार आणि आमदार निवडून दिलेले आहेत. आता त्यानंतर मात्र ट्रिपल इंजिन सरकारची ही जी संकल्पना आहे की केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि नंतर तुम्ही पालघर जिल्ह्यात रवींद्र आणलं, ही रवींद्रशाही मात्र लोकांना जास्त जड जात आहे. का जड जात आहे? तुम्ही माननीय रवींद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री केलं आणि त्यानंतर पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्या कालावधीमध्ये जिल्हा नियोजनमध्ये जो फंड वाटप जे झालेलं आहे, निधीचे जे वाटप झालेलं आहे, त्यातून योजना, अशा बेकार योजना, फालतूच्या योजना, पैसे खर्च करणं आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या संधी शोधणं, अशा योजना जास्त वापरल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यातून काही रवींद्र चव्हाणांचे फ्रंटमॅन उदयाला आलेले आहेत आणि त्या फ्रंटमॅनना पार्टी पूर्णपणे हातात ठेवण्यासाठी पालघर जिल्ह्यातून त्यांनी फ्रंटमॅनना पूर्ण हात दिलेला आहे. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचे खासदार जे आहेत, सौरासाहेब, डॉक्टर सौरा, त्यांना फारसं महत्त्व नाही. तुम्ही विचारू शकता की डहाणू शहराच्या निवडणुकीसाठी तुम्ही जे बाबजी काटोळे आणि खासदार सौरा यांना काही निरीक्षक वगैरे नेमलं होतं, त्यांच्याकडे कोणी इच्छा व्यक्त केली का? त्यांच्या मताला काही महत्त्व होतं का? हे तुम्ही तपासून बघा. तेव्हा जी एकाधिकारशाही आहे, आज जिल्ह्यामध्ये काय झालं आहे की रवींद्र चव्हाण यांचे जे फ्रंटमॅन असतील त्यांचा शब्द अंतिम, भाजपमध्ये दुसऱ्या कोणाची काही किंमत नाही. आता त्याच्यात आम्हाला डहाणूकरांना काय शंका येते की आधीच बघा, डहाणूमध्ये अडाणी पॉवर सेंटर आहे. आता अडाणी पॉवरच्या राखीच्या विक्रीमध्ये वगैरे अनेक बेनामी कंपन्या आहेत, अनेक ट्रान्झॅक्शन असे होतात, त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग होते आणि बेनामी कंपन्यांच्या नावावर पैशाला पाय फुटतात आणि ते कुठल्या राजकीय नेते, अनेक राजकीय नेत्यांनी त्याच्यावर करिअर केलेली आहे आणि त्याच्यामुळे काही राजकीय लोकांना अशा पद्धतीने हे सगळं जो राख खायची, कोळसा खायचा, याच्यासाठी फ्रंट बेंचची आवश्यकता आहे आणि पुढे वाढवण बंदर येणार आहे, मग एअरपोर्ट येणार आहे आणि ह्या सगळ्या विकासात आपला हिस्सा ठेवण्यासाठी आपले फ्रंटमॅन पाहिजेत. त्या सगळ्या विकासाचा जो मलिदा आहे, हिस्सा, तो तुमच्यापर्यंत, तुमच्या लोकांपर्यंत, खास करून मला शंका आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाला, ती रवींद्र चव्हाणांपर्यंत, आणि त्याच्यामुळे ते जिल्ह्यावर पकड ठेवू इच्छितात. खास करून डहाणू आणि त्यांचं बघा, जिल्ह्याचं पूर्ण सूत्र त्यांनी डहाणूच्या हातात दिलेली आहेत. का दिलेली आहेत? कारण की पालघर जिल्ह्याचा जो काही विकास होणार आहे तो डहाणू केंद्रित असला पाहिजे. त्याच्यामुळे बघा, तुम्ही एखाद्याच माणसाला आजीवन जिल्हाध्यक्ष करत राहायला आमची हरकत नाही. तुम्ही एखाद्याच माणसाला आजीवन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देत गेली, त्याच्या घरात जेवढी माणसं असतील त्यांना देत गेली, कुठली जी प्रमुख पदं आहेत ती त्यांनाच देत गेली. हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. पार्टी कशी चालवायची त्याला तुम्ही सक्षम आहेत आणि तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही RSSच्या किंवा निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, तोही तुमचाच प्रश्न आहे. पण आठवण काय करून देतो की 2014 साली आज तुमचे जे जिल्हाध्यक्ष आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत भरत राजपूत, ते अपोजिट एंडला होते. ते काँग्रेसतर्फे भाजपचा सफाया करण्याच्या मूडमध्ये होते. जेव्हा भाजपनी, तेव्हाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ह्या भूमिकेला प्रतिसाद दिला, त्याच्यानंतर त्यांनी भाजपच्या पालखीत बसलेले आहेत ते आणि कार्यकर्ते त्यांची पालखी वाहतात. एनिवे, तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की देवाभाऊ, आम्ही तुमचेच आहोत, डहाणूकर तुमचेच आहेत. त्याच्यामुळे ही तुमची आमची लढाई नाही. तुम्ही लोकांची भावना लक्षात घ्या. डहाणूच्या लोकांना एकाकी पडल्याची भावना झालेली आहे. विरोधी पक्ष संपुष्टात आणायचे आणि एकाधिकारशाहीने लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने धमक्या द्यायच्या, विरोधी पक्षाच्या प्रचारात असलेल्या लोकांना तुमची घरं तोडू, तुमची दुकानं तोडू, तुम्हाला नोटिसा देऊ, तुम्हाला बघून घेऊ, तुमच्यावर केसेस करू, हे प्रकार घडवायचे. साधू हत्याकांडासारख्यांमध्ये कोणाला गुंतवायचं आणि मग पक्षात आल्यानंतर क्लीन चिट द्यायची. हे सगळे जे प्रकार आहेत, ते प्रकार हे आणखी तरी राजकीय तरी आहेत, पण त्याच्या उपर तुम्हाला सांगतो
की नेमून मोजक्या लोकांची दुकानं तोडायची, JCB चालवायचे. आता तुम्हाला उदाहरण सांगतो की डहाणू शहरामध्ये एक मोक्याच्या ठिकाणी श्रीजी बिल्डिंग नावाची एक इमारत आहे. त्याच्यामध्ये 56 सदनिकाधारक राहत होते, दुकान आणि सदनिकाधारक. आता 50-60 वर्षापूर्वीची ती इमारत सोसायटी, त्यामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्थापन झाली होती. पण ज्या बिल्डरच्या नावाने हा प्लॉट होता त्याने नगरपालिकेशी संगनमत केलं, तुमच्या सहकार विभागाशी संगनमत केलं आणि तुमची अदृश्य शक्ती त्या सगळ्या मागे होती. आणि त्याच्यामुळे तुमच्या सोसायटी असिस्टंट, तुमचा AR जो आहे, निबंधक, सहाय्यक निबंधक, त्याने ती सोसायटी बरखास्त करून गेली. आणि मग कन्व्हिन्स होण्याच्या आत नगरपालिकेने ती बिल्डिंग अनधिकृत आणि मोडकळीस आलेली आहे, धोकादायक ठरवून ती डिमॉलिश केली, अगदी पायापासून डिमॉलिश केली. का तर कन्व्हिन्स डीड होऊ नये सोसायटीच्या नावाने. आणि मग सामान्य 56 लोक त्या ठिकाणी बेघर झाले. 56 लोकांची रोजीरोटी उद्ध्वस्त झाली. या लोकांनी जायचं कुठे? केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असं म्हणून त्यांनी रस्त्यावर राहायचं का? तर तुमचे स्थानिक लोक, तुमचे जे ट्रिपल इंजिन हे जर लोकांना अशा पद्धतीने रस्त्यावर आणत असेल तर आम्ही भूमिका काय घ्यायच्या? ह्या भावना आमच्या तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा ह्या सगळ्या बंदर आणि बाकीच्या सगळ्या ह्या गोष्टीचा विकासाचा मेवा खाण्यासाठी एक जी मर्यादा आहे त्या मर्यादेत राहून भाजपने हे ट्रिपल इंजिन वगैरे ह्या गोष्टी इकडे केल्या पाहिजेत. सामान्य लोकांना या ठिकाणी कमीत कमी त्रास होईल अशा भूमिकेत भाजप गेली पाहिजे. आणि म्हणून अशा सगळ्या ज्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं हे आजची आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडतो.